या षटकामध्ये 13 धावा आल्यात, कारण एक अतिरिक्त धाव देखील पाहायला मिळाली. एक वाईड आहे, एक नो बॉल, एक वाईड आहे, त्यामुळे बरोबर आहे, स्कोरिंग बरोबर आहे, काही काळजी करू नका. शेवटचे 6 चेंडू, 16 धावींची गरज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा संघाचा वेगवान घातक गोलंदाज वसीम निलगर. केपी जे ऑन स्ट्राईक असणार आहेत. पाहूया या पहिल्या सामन्यामध्ये कुठला खेळाडू गेम चेंजर ठरेल, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजांचं वर्चस्व होतं, परंतु 4थ्या षटकामध्ये फलंदाजांनी धावा बनवायला सुरू केली. समाधान क्रिकेट क्लब, आपण लगेच ही मॅच संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा, आणि स्वराज्य क्रिकेट क्लब आपले फलंदाज देखील रेडी ठेवा. हा चेंडू बॅटवरती आला, प्रहार जोरदार आहे. पाहूया एक टप्पा तर चेंडू घेतोय आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण देखील कामालीच. थ्रू येईल तोपर्यंत ओहो चूक झाली, क्षेत्ररक्षणामध्ये गडबडी आणि फलंदाजाला मिळतील धावा 4, मिलेगे रन 4, तो बेडा होगा पार, चौकार. हा भाग्यशाली चौकार असणार आहे. नशिबाची साथ फलंदाजांना मिळाली, क्षेत्ररक्षणामध्ये गडबडी त्या ठिकाणी आढळली. पाहूया शेवटचे 5 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील सुरेख अशा प्रकारे पाहायला मिळालं. सिंगल तर आली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी एकमेकांना नकार. 2 चेंडू सुरेख, एक चौकार जरी आला असेल ना तरी कमबॅक वसीम यांना देखील माहिती कशा प्रकारे करायचं. 16ची गरज होती, आता मात्र शेवटचे 4 चेंडू राहिले आणि धावफलकावरती धावा देखील अजून बनवायच्या. 11, 4 चेंडू 11 धावा, कंपल्सरी चेस असणार हा सामना आहे. पुढे सरसावत प्रहार, गॅप ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न. सिंगल तर आली आहे, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली आणि सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न. पाहूया तिसरी धाव होईल का. फेकी तर केली आहे, फेकी केली आणि फेकी खराब. 3 धावा बोल काढल्या, 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. क्रिकेट किती अनिश्चिततेचा खेळ आहे हे आपल्याला पाहायला मिळतं, कारण पहिल्या 3 षटकाची कहाणी वेगळी होती. आता शेवटच्या 3 चेंडू उरलेत आणि धावा बनवायच्या त्या 8. शेवटचे 3 चेंडू, 8 धाब्यांची गरज. पहा, प्रत्येक थ्रो, प्रत्येक धाव, प्रत्येक क्षेत्ररक्षण क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाचं आहे. तुम्ही फलंदाजांना जर का ढील दिली तर फलंदाज धावांची रील बनवतील आणि ती रील सर्वत्र चर्चित होईल की चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स होती. हे महत्वाचे जे 3 अंक आहेत, या 3 धावा ज्या आहेत त्या संघासाठी उपयुक्त ठरतील का. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, इथे धावा बनवल्या जातात. शेवटचे 3 चेंडू, 8 धाब्यांची गरज. हा प्रहार जोरदार आहे, अगदी समोरच्या दिशेने चेंडू टोलवला आहे आणि झेल देखील इथे टिपला जातोय. सुरेख झेल, चांगली कामगिरी त्या ठिकाणी आपण एक चांगला झेल लॉंग ऑफला उभे असलेले शहाबाज यांच्या माध्यमातून आपण पाहिला. हलकीशी चकमक देखील पहा खेळाडूंच्या मधोमध पाहायला मिळेल, परंतु खेळ आहे, खेळामध्ये थोडीफार तरी गरमागरमी पाहायला मिळणार आहे. आणि क्रिकेट नेहमी आपण पाहिलं तर जेंटलमॅन गेम आहे. सर्वचे सर्व जेंटलमॅन्स मैदानाच्या आतमध्ये सज्ज असतात क्रीडा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी. वसीम यांनी विकेट मिळवली आहे आणि त्यांचं रिएक्शन, त्यांचे हावभाव, त्यांचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. शेवटचे 2 चेंडू, 8 धाब्यांची गरज. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चेंडू बॅटवरती आला, पुढे सरसावत, बिग विकेट नव्हे तर तिकडे बिग विकेट, बिग ब्लास्ट, 6 रन षटकार. ओहो, काय प्रहार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचं नाव अंत्यपर्यंत पोहोचलं नाहीये, मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 2 धाब्यांची गरज.
क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिलं तर चित्त थरारक हा सामना आहे. चित्त थरारक रोमहर्षक हा सामना आहे. शेवटचा एक चेंडू, 2 धाब्यांची गरज, कंपल्सरी सामना चेस. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या काही काळापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. जे दृश्य सुरुवातीला होतं आता काहीसं वेगळं पाहायला मिळते. कौतुक असणार आहे इथे फलंदाजाचं. शेवटचा एक चेंडू, 2 धाब्यांची गरज आहे. केडी परंतु पाहूया अगदी आगळी वेगळी फलंदाजी शैली आहे. बॅट धरण्याची स्टाईल जर का आपण पाहिली तर अगदी वेगळी आहे. परंतु इथे इरादे मात्र स्पष्ट आहेत की चेंडूवरती प्रहार करायचा आणि केला देखील गेला. शेवटचा एक चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आहे. पण सुरुवातीला जे काही तुम्ही काम करता ते चांगलं असो किंवा वाईट असो ते कोणालाही लक्षात नसतं. लक्षात जे असतं ती गेम चेंजिंग मुवमेंट, की कुठल्या खेळाडूने सामन्याचं चित्र बदललं. शेवटचा एक चेंडू, 2 धाब्यांची गरज आहे. क्रीडा रसिकांना देखील विनंती आहे, प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आखरी एक गेंद, 2 रनों की दरकार. शेवटचा एक चेंडू, 2 धाबा. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू टोलावला आणि झेल टिपला. ओहो, झेल टिपला. काय सामना मैदानाच्या आतमध्ये होता. केडी यावेळेस बाद मात्र झाले, परंतु त्यांनी देखील सर्वांची मनं जिंकली. निराश हताश होतात, मैदानाच्या बाहेर जातात, परंतु वसीम पुन्हा एकदा फलंदाजावरती भारी पडतात. इथे शहाबाज यांचं कौतुक असणार आहे, कारण असं वाटलं की अगदी सहजरित्या या 1 किंवा 2 धावा फलंदाज पळून काढतील, परंतु समोर अगदी भिंतीप्रमाणे उभा होता शहाबाज आणि शाबासकीची थाप देखील त्यांच्या पाठीवरती वसीम यांच्या माध्यमातून. संघ जिंकतोय, अभिनंदन असेल. युवा उद्योजक श्री कुणाल भाऊ धोत्रे, तळेगाव दाभाडे आणि सोमनाथ इलेव्हन या दरम्यान हा सामना आपण पाहिला. आणि सोमनाथ इलेव्हन हा संघ या ठिकाणी